तर आज शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली अजित पवारांच्या आईने, काय म्हणाल? आमच्या शुभेच्छा आहेत. पवार कुटुंबाने एकत्र यावं, ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं, आम्हाला आनंद आहे. सर, सुनील तटकरेंनी सांगितलेलं की भुजबळांची नाराजी दूर होईल, त्यांना संपर्काकडे भेटणार आहेत. तसं काही फोन आला होता की तुम्हाला भेट झाली का? मला काही फोन बिन आला नाही. मीडियातूनच तुम्ही जे काही बोलता तेवढं कळलेलं आहे. सर, भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे, भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे तुमची. नाराज होतात तुम्ही, नाराजगी दूर झाली आहे का? कसं असणार पुढचा प्रवास? आता माझी नाराजी दूर झाली की नाही मी तुम्हाला सांगत होतो का मी नाराज आहे. आणि कोण बघणार हे तुमचं हे सगळं? मग लोक म्हणतील हे तर काय बघून झाला, ते तुमचा हा चॅनल बंद करून टाका. काय त्यामुळे तो विषय सोडून द्या. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. ते मंत्रिपद तुम्हाला मिळणार आहे? कोणाचंही मंत्रिपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मी काय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही. की जे काही चौकशी ते होईल आणि जे काही करायचं ते मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहे ते पाहतील काय करायचं. एवढी तुम्हाला काय घाई आहे? आणि माझ्यासाठी तुझी घाई करायचं काही कारणच नाही कोणाला. राष्ट्रवादी पक्ष त्याच्यामध्ये ते आता ते अजितदादा पाहतील ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.